अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा 29 ऑगस्ट गुरुवार। खरं तर आज असणारा गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज श्रावण मासातील शेवटचा चौथा गुरुवार आहे आणि अगदी योगायोगाने आज गुरुवारच्याच दिवशी श्रावण मासातील शेवटची अजा एकादशी आलेली आहे। म्हणजे आज श्रावणातील शेवटचा गुरुवार आणि एकादशी दोनही दुर्मिळ योग एकाच दिवशी आलेले आहेत। आजचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। खरं तर आज करावायचे बरेचसे उपाय, बऱ्याचशा सेवा ह्या मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या श्रावणातील शेवटच्या एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आज सायंकाळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये या काही वस्तू जाळायच्या आहेत। या वस्तूंचा धूर तुम्हाला आज संध्याकाळी आपल्या घरात करायचा आहे। जर कापरासोबत आज या एकादशीच्या दिवशी तुम्ही या वस्तू आपल्या घरामध्ये जाळल्या तर तुमच्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल। तुमच्या घरात येत असणारे अडथळे दूर होतील। कामात येत असणारी जी विघ्न आहेत ती नष्ट होतील। तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल। बघा, हा उपाय श्रावणातील शेवटच्या गुरुवारी आणि श्रावणातील शेवटच्या एकादशीला म्हणजे आजच्या दिवशी आज सायंकाळी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये असणारं सगळं काही जे वाईट आहे, कुणी नजर लावलेली आहे, कुणी तुमची लक्ष्मी बांधलेली आहे, तुमच्या घरात एखाद्याने काहीतरी तांत्रिक बाधा घडवून आणलेली आहे, काहीतरी जादूटोणा केलेला आहे, हे सगळंच्या सगळं आजच्या दिवसात आजच्या रात्रीत नष्ट होईल। बघा, खरं तर संपूर्ण श्रावण महिना हा उपाय सेवा करण्यासाठी, धार्मिक कार्य करण्यासाठी, मंत्र स्तोत्र म्हणण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो आणि या संपूर्ण श्रावण महिन्यात येणारा प्रत्येक दिवस हा उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो। आज श्रावणातील शेवटचा गुरुवार आणि शेवटची एकादशी आहे। अत्यंत मोठी संधी आहे, अत्यंत मोठा दिवस आहे। कुणीही हा दिवस सोडू नका। जरी श्रावण महिन्यात जास्त काही जमलं नाही, काही इच्छा असूनही आम्हाला करता आलं नाही किंवा शक्य झालं नाही तर आजचा दिवस हा आवर्जून तुम्ही हा उपाय करा। या एका उपायाने संपूर्ण श्रावण मासामध्ये जे काही पुण्य करणार असाल त्याचं फळ लाभेल, घरातील नकारात्मकता संपेल आणि घरामध्ये भरभरून सकारात्मकता येईल। हा उपाय आपल्याला आज गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी एक तुम्हाला 6 ते बरोबर रात्री 9 9:30च्या दरम्यान करायचा आहे। 6च्या पुढे 9:30च्या मध्ये तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या उपायासाठी तुम्हाला भीमसेनी कापूर लागणार आहे। गोलवाला कापूर घेऊ नका, भीमसेनी कापूर घ्या, कारण भीमसेनी कापूर हा नॅचरल असो, आयुर्वेदिक असो आणि गोलवाला कापूर हा केमिकल युक्त असतो। बघा, कापूर हा देखील खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण जेव्हा तुम्ही नैसर्गिक कापूर जाळता तेव्हा त्या क्षणात घरामधील निगेटिव्हिटी, नकारात्मकता त्यात शोषली जाते। कारण कापूर ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये नकारात्मकता शक्ती शोषण्याची क्षमता ही खूप जास्त आहे। जेव्हा केमिकल युक्त कापूर तुम्ही वापरता तेव्हा त्याचा लाभ लवकर होत नाही किंवा त्याचा रिझल्ट दिसत नाही। म्हणून भीमसेनी कापराच्या 2 ते 4 वड्या तुम्हाला एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत, ज्यात नेहमी तुम्ही कापूर जाळता ते भांडं घेतलं तरीही चालेल। सगळ्यात पहिले कापूर घालायचा, कापराच्या वरती अर्धा चमचाभर तूप घालायचं। कुठलंही तूप चालेल, गाईचं, म्हशीचं, कुठलंही घरात जे तूप असेल हे अर्धा चमचाभर तूप घालायचं आहे। याच्यावरती तुम्हाला गाईच्या शेणाची गोरी, एक छोटासा, बघा छोट्या छोट्या विटा मिळतात तर त्यातला एक छोटासा तुकडा, घरी जर तुम्ही गाईचं शेण वाळवलेलं असेल तर त्याचा एक छोटा लहान तुकडा असेल तर घाला, नसेल तर ठीक आहे, पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी आवर्जून गाईच्या शेणाच्या गोरीचा एक तुकडा तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे। याच्यावरती सर्वात महत्त्वाची गोष्ट ठेवायची आहे ती म्हणजे काळे तीळ। बघा, काळ्या रंगाचे जे तीळ असतात हे एक चिमूटभर तीळ तुम्हाला याच्यावरती ठेवायचे आहेत। आता याच्यावरती तुम्हाला अख्ख्या अक्षदा, अख्खे जे तांदळाचे दाणे असतात हे अख्खे तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत आणि याच्यावरती तुम्हाला पुन्हा 2 ते 4 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। कापूर प्रज्वलित करायचा आहे। जसा कापूर पेटायला लागेल, प्रज्वलित व्हायला लागेल तसं तुम्हाला एकूण 7 लवंगा याच्यामध्ये सोडायच्या आहेत। 7ही लवंगा तुम्हाला तुपामध्ये बुडवायच्या आहेत किंवा हळदीमध्ये बुडवा। थोडी हळद घ्या चिमूटभर,
तूप असेल तर तूप घ्या, तूप नसेल तर मग हळद घ्या. तूप असेल तर तुपात लवंग बुडवायची, मनात एक इच्छा धरायची. त्याच्यानंतर आपल्या गुरूंचं, आपल्या इष्टदेवतांचं स्मरण करायचं. आता आपण सगळे स्वामींना म्हणतो, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा. दोनही मंत्र एक साथ म्हणायचे आणि ही लवंग त्या पेटणाऱ्या कापड्यात सोडून द्यायची. पुन्हा दुसरी लवंग घ्यायची, पुन्हा तुपात बुडवायची. तूप नसेल तर हळदीत मिक्स करा आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून ही लवंग त्या अग्नीमध्ये, त्या कापरामध्ये अर्पण करायची. अशा घेतलेल्या 7च्या 7 पूर्ण 7ही लवंग एक एक करत, अभिमंत्रित करत तुम्हाला त्या कापरामध्ये सोडायचे आहेत. वरती अजून कापराच्या वड्यात टाकत राहा. संपूर्ण कापूर जो आहे तो पेटेपर्यंत कापरासोबत घातलेल्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे लवंग असतील, काळे तीळ असतील, तर ह्या सगळ्या वस्तू पूर्ण जळेपर्यंत आणि त्याची राख होईपर्यंत तुम्हाला त्यात कापूर पेटताच ठेवायचा आहे. हा उपाय घरातल्या कुठल्याही भागामध्ये फिरता करायचा नाही, तर देवघराच्या समोर, आपलं जे देवघर आहे या देवघराच्या समोर बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, प्रत्येक एकादशीला मी स्वतः तरी हा उपाय नित्य नियमाने करत असते. ओके, तर देवघराच्या समोर बसून तुम्हाला हे सगळं जाळायचं आहे. जेव्हा याची सगळी राख होईल आणि ही राख थोडीशी तुम्हाला वाटेल की आता थंड झालेली आहे, त्यावेळेस ही राख तिथून उचला. त्या राखेचा एक टिपका आपल्या कपाळाला लावा. त्यानंतर ही जी राख आहे ही एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये किंवा एक छोटा मग असेल पाण्याचा, त्याच्यामध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला. थोडंसं गोमूत्र असेल तर गोमूत्र घाला, गंगाजल असेल तर गंगाजल घाला आणि हे सगळं मिक्स करा आणि घराच्या उंबरठ्याला किंवा उंबरठ्याच्या समोरचा जो ओटीचा भाग असतो, अंगण्याचा भाग असतो, तिथे हे पाणी शिंपडा. याने तुमच्या घरातीलही बाधा नष्ट होईल आणि तुमच्या घराच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला असणारी ही बाधा त्या क्षणात नष्ट होईल. हा उपाय जर आज एकादशीच्या दिवशी तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मकता संपून घरात सकारात्मकता येईल. घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल. भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये प्राप्त राहील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा, खास उपाय आहे. आजचा हा विशेष उपाय आहे. कुणीही सेवा चुकवू नका. प्रत्येकाने आवर्जून करा. प्रत्येकाने आज संध्याकाळी या वस्तू आपल्या घरामध्ये नक्की जाळा. या वस्तू जाळल्याने तुमच्या घरातील आजारपणही नष्ट होईल आणि तुमच्या घराची बांधही खुली होईल. तर आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.